सेहत की बात ये मंच उन डॉक्टर्स के लिए है जो अपनी स्पेशलिटी सामान्य जनता तक पहुंचाना चाहते हैं। हम सभी डॉक्टर मित्रों को आमंत्रित करते हैं कि आइए अब आपकी स्पेशलिटी जिस डिसीज पर आप प्रैक्टिस कर रहे हैं उसकी सटीक जानकारी जन सामान्य तक पहुंचाइए और अपने हॉस्पिटल की सारी सुविधाएं हमारे माध्यम से मरीजों तक पहुंचाएं। अधिक जानकारी के लिए हमें संपर्क करें। आरोग्य जागृतीमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण कमल नायन बजाज हॉस्पिटल येथे आलेलो आहे। कमल नायन बजाजचा सामाजिक उपक्रम म्हणून 100 किडनी डोनेशनचा त्यांचा कार्यक्रम आहे। त्यामध्ये जे नेफ्रोलॉजिस्ट आहेत डॉक्टर समीर महाजन आणि डॉक्टर इंगळे साहेब आहेत, त्यांच्याशी चर्चा करणार आहोत की नेफ्रोलॉजिस्ट या नात्याने त्यांनी जो हा सामाजिक उपक्रम हाती घेतलेला आहे त्यामध्ये त्यांना कसा अनुभव येतो आहे आणि किडनी रुग्णांसाठी किती महत्त्वाचा हा उपक्रम आहे। डॉक्टर महाजन साहेब स्वागत आहे, इंगळे साहेब आपलं स्वागत आहे। महाजन साहेब, मला एवढं सांगा की हा जो सामाजिक उपक्रम हाती घेतलेला आहे आपण, यामध्ये रुग्णांना काय बेनिफिट मिळणार? आपण आधी थोडीशी चर्चा केली, यामध्ये किडनी ट्रान्सप्लांट हे बऱ्यापैकी श्रीमंतांचं ट्रीटमेंटचा ऑप्शन असं म्हणता येईल, असा एक समज झालेला आहे आणि तो चुकीचाही नाहीये। कारण किडनी ट्रान्सप्लांट किडनीचा आजार आणि किडनी ट्रान्सप्लांट शस्त्रक्रिया हे इतर आजार आणि शस्त्रक्रिया सारखं नाही। शस्त्रक्रिया झाली, आजार झाला, शस्त्रक्रिया झाली आणि चॅप्टर क्लोज झाला। किडनीचा आजार कुटुंबाला त्रास देतो। किडनीचा रुग्ण त्याचं आठवड्यातले 3 दिवस म्हणजे महिन्यातले 12 ते 13 दिवस हॉस्पिटलमध्ये असतो डायलिसिससाठी। सोबत त्याचा एक नातेवाईक असतो आणि जर किडनी ट्रान्सप्लांटचा असेल तर एक डोनर पण त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व असतो आणि हे सगळं एक मोठ्या कार्यक्रमासारखं सुरू असतं आणि आयुष्यभर सुरू असतं जर डायलिसिस बघायला। हे सगळं खर्चिक आहे, सरकारी सुविधा आहेत, योजना आहेत, पण बऱ्याचशा गोष्टी म्हणजे त्यांचा दैनंदिन रोजगार जातो, काम करू शकत नाहीत, कमाई करू शकत नाहीत, अर्धा वेळ रुग्णालयात जातो, जाण्या येण्याचा खर्च असतो। रुग्ण असल्या कारणाने तो सायकलवर किंवा मोटरसायकलवर पायी येऊ शकत नाही, त्याला रिक्षा भाडे आहे, गाडी भाडे आहे। हे सर्व म्हणजे सर्व विचार केला तर बरेच रुग्ण ट्रीटमेंट योग्य न मिळाल्यामुळे दगावतात। तर ह्याचा एक छोटासा आपण समाजासाठी काय करू शकतो तर किडनी ट्रान्सप्लांटच्या रुग्णाला काय आयुष्य सोपं करता येईल आणि किडनी ट्रान्सप्लांट करून डायलिसिस मुक्त कसं करता येईल ह्याच्यावर थोडासा रिसर्च आणि अभ्यास झाल्यानंतर हा प्रोग्राम उद्या असतो की 100 रुग्णांना आपण डायलिसिस मुक्त करू आणि तेही अशा रुग्णांना जे अदरवाईज ट्रान्सप्लांटकडे गेले नसते आणि डायलिसिसवर राहिले असते। तर अशा रुग्णांसाठी मग आपले जे सरकारी योजनेचा क्रायटेरियाज आहेत किंवा आहेत त्याचा लाभ घेऊन हॉस्पिटलने काही चॅरिटी करून काही गोष्टींमधला खर्च कमी करून एक 100 रुग्णांसाठी कुठल्याही ट्रीटमेंटमध्ये कॉम्प्रोमाइज किंवा तडजोड न करता जे प्रायव्हेट रुग्णांना मिळतं तसं आपण ट्रान्सप्लांट करण्याचा निर्णय घेतला। तर यात जसं तुम्ही विचारला अनुभव, तर पहिल्या 10 केसेस झाल्यानंतर आपण ही प्रेस कॉन्फरन्स करतोय, तर अनुभव चांगला वाईट सगळा मिक्स आहे। कारण अशा प्रकारचा एवढा मोठा भव्य प्रोग्राम हा पहिल्यांदाच होत आहे आणि यामध्ये मेडिकल, कायदेशीर, डोनर रिलेटेड अडचणी, फायनान्शियल अडचणी, डोनर आणि डोनरच्या राहण्याच्या समस्या दुरून येतात, त्यांच्या समस्या, तपासण्यांवर होणारा कमी किंवा जास्त खर्च, त्यासोबत त्या तपासण्यांमध्ये येणारे अडचण, डोनर कॅन्सल होणे, या सर्व अनेक अडचणी असतात। या सर्व अडचणींचा डोंगर पार करून हे 10 रुग्ण यशस्वीरित्या समुद्र पार गेले, तर असं आपल्याला म्हणता येईल। तर या अशा पद्धतीने पुढचे 90 रुग्णांचं ट्रान्सप्लांट यशस्वीरित्या व्हावं हीच अपेक्षा आहे आणि यासाठी आम्हाला कमल नायन बजाज रुग्णालयाचे जे आमचे ट्रीटिंग सर्जन्सची टीम आहे, नेफ्रोलॉजिस्ट आहेत, माझे कलिग आहेत, ॲनेस्थेटिस्ट आहेत, आमचा किडनी ट्रान्सप्लांटचा स्टाफ आहे, ट्रान्सप्लांट कोऑर्डिनेटर्स आहेत आणि ऍडमिनिस्ट्रेशन, तर या सर्वांची मदत लागणार आहे। प्लस डोनर आणि रुग्ण यांचे पण सहाय्य लागणार आहे। तर हे सर्व करून हा प्रोग्राम यशस्वीरित्या पुढे चालत राहावा आणि लवकरात लवकर 100 रुग्ण हे किडनीच्या आजार मुक्त व्हावे, डायलिसिस मुक्त व्हावे हीच आपल्याला अपेक्षा आहे। चांगला उपक्रम आहे। या उपक्रमामध्ये रुग्णांचे नातेवाईकांनी सहभाग घ्यावा याकरता आपण काय मार्गदर्शन करतो?
डेफिनेटली जसं सरांनी सांगितलं, हे किडनीची बिमारी जी आहे ते पेशंटचे पूर्ण लाईफस्टाईल चेंज करून टाकते. म्हणजे बेसिकली पेशंटला त्याचं पूर्ण जगण्याचं जे दैनंदिन लाईफस्टाईल असतं ते सोडून डायलिसिसच्या मागे लागावं लागतं. त्यात पेशंटच्या नातेवाईकांचं सुद्धा हेल्थफाटे बरेच होतं. त्याच्यामुळे आपण जे हे स्कीम किंवा प्रोग्राम राबवलेला आहे हे पेशंटला मदत करण्यासाठीच आहे, की त्यांची पूर्ण जी लाईफस्टाईल आहे ती त्यांना परत वापस भेटावी. त्याच्यामुळे जे त्यांच्या नातेवाईकांचे हेल्थफाटे सुद्धा होत आहेत ते कमी व्हावे. तर माझं सगळ्यांना आग्रह विनंती हेच राहील की तुम्ही या प्रोग्राममध्ये सहभाग घ्यावा आणि आपल्या पेशंटचा आणि आपला जो हेल्थफाटे होत आहेत किंवा आपल्या लाईफस्टाईलमध्ये जे चेंजेस होत आहेत या बिमारीमुळे ते आपण ते दूर करू शकतो. या महाजन साहेब, खूप चांगला उपक्रम आहे, मला हाती घेतलेला आहे. कमलनाईन बजाजची पूर्ण मॅनेजमेंट टीम आणि तुमचे जे धडाडीचे जे म्हणता येईल CEO जॉर्ज फर्नांडिस साहेब आणि तुमची पूर्ण सर्जन टीम खूप चांगला उपक्रम हाती घेतलेला आहे. आपल्या माध्यमातून किडनी डोनर आणि किडनी दात्यांना काय आपण किडनी डोनर्सला माझा एकच मेसेज आहे की किडनी डोनर्स आपल्या भागामध्ये बऱ्यापैकी घाबरलेले असतात, बेदरलेले असतात की मी किडनी दिली तर काय होईल. तर मी हे म्हणू इच्छितो की रिस्क आहे, किडनी डोनेशन मध्ये रिस्क नाही असं नाहीये, पण ही रिस्क किती आहे, प्रॅक्टिकली कशी आहे, किडनी डोनरचे अनुभव काय आहेत. तर मला वाटतं की ज्याही फॅमिलीमध्ये किडनीचा रुग्ण आहे आणि पोटेन्शियल डोनर्स आहेत त्यांना एन्झायटी आहे, भीती आहे, तर या सर्वांनी त्यांच्या डॉक्टरांकडनं किंवा किडनी तज्ज्ञांकडनं व्यवस्थित शास्त्रीय माहिती घ्यावी. किडनी डोनेशनची प्रक्रिया कशी आहे ते समजून घ्यावं. शक्य असेल तर लॅप्रोस्कोपिक किंवा रोबोटिक डोनर नेफ्रेक्टॉमीसाठी ऑप्शन आहे का ते बघावं. आणि सर्वात महत्वाचं, या 3-4 गोष्टींपेक्षा महत्वाचं आहे की त्याआधी झालेले 5 ते 10 किडनी ट्रान्सप्लांटचे जे फॅमिलीज आहेत, डोनर्स आहेत, त्यांचा अनुभव घ्यावा आणि मग निर्णय घ्यावा. तर मी डेफिनेटली हेच म्हणेल की किडनी डोनर्सने कुठल्याही प्रकारची भीती न बाळगता आपल्या कुटुंबियाला वाचवण्याकरता नक्कीच पुढे यावं, पण शास्त्रीय दृष्ट्या सगळी माहिती समजून घेऊन यावं. म्हणजे डोळे बंद करून विहिरीत उडी घ्यावी असा हा निर्णय नसावा. व्यवस्थित योग्यरित्या सगळी पद्धतीने माहिती घेऊन आणि इतर डोनर्सशी संपर्क करून कॉन्फिडन्स घेऊन मग डोनेशन साठी यावं. म्हणजे डोनर शुड बी कॉन्फिडेंट. आरोग्याच्या वरती आपल्या दारी न राही कोणी उपचारावे हाच आमचा सर्वांचा ध्यास असून हे असे मार्गदर्शन आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा आम्ही प्रयत्न करतो. सर, जाता जाता एक प्रश्न आहे की लोकांमध्ये खूप गैरसमज आहे की आम्ही किडनी दिली आणि बघितलेल्या लोकांना ऐकलेलं आहे तर आता पेशंटला किडनी डोनेट केलं आणि पेशंट जगावलेला. याबद्दल काय आपण एवढं नेफ्रॉलॉजिस्ट काय सांगितलं? त्यामध्ये मी संदेशपेक्षा विनंती करेल तुम्हालाच की हे जे गैरसमज आहेत हे दूर करण्यामध्ये सिंहाचा वाटा हा माध्यमांचा आहे आणि तुमच्या साह्यानेच हा गैरसमज दूर होऊ शकतो. जो एक छोटासा तुम्ही प्रश्न मांडला की किडनी ट्रान्सप्लांट झाल्यानंतर रुग्ण दगावलेला आहे, दगावू शकतो. रेअर केसमध्ये अराउंड 1% चान्स असतो की किडनी ट्रान्सप्लांट फेल होऊन पूर्ण दगावण्याची शक्यता असते. जी रिस्क आणि धोका आपल्याला घेऊन चालावं लागतं आणि याला निगेटिव्हली न बघता आपण त्याला पॉझिटिव्हली बघू शकतो की जर ट्रान्सप्लांट नाही केलं तर काय. तर ट्रान्सप्लांट नाही केलं तर किडनी फेल्युअरचा रुग्ण हा 100% दगावणार. म्हणजे एकीकडे 100% रिस्क जर ट्रीटमेंट नाही घेतली कुठल्याच प्रकारची तर, आणि एकीकडे 1% रिस्क, तर आपण नक्कीच 1% ला घ्या. तर ही 1% रिस्क बघून घाबरून जाण्यापेक्षा 99% सक्सेस रेट बघून आपण पॉझिटिव्हली ट्रान्सप्लांट कडे जावं. हा माझा संदेश असेल. खूप खूप धन्यवाद सर. तुमच्या दर्शकांना चांगलं मार्गदर्शन केलेलं आहे आणि किडनी दात्यांना किंवा किडनीच्या आजारच्या रुग्णांना एकच खूप चांगला मेसेज गेलेला आहे. तरी न घाबरता जर आपण एकदा अवश्य आपल्या तज्ज्ञाशी किंवा नेफ्रोलॉजिस्टशी संपर्क साधावा. किडनीचा आजार हा हळूहळू वाढत असतो, एकदम वाढत नसतो. त्यासाठी आपण वेळीच त्याचं निदान करून मार्गदर्शन घ्यावं आणि योग्य उपचार करून घ्यावा. धन्यवाद. आरोग्य जागृती.